तर मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की ताई तुमचं इंटरकास्ट मॅरेज आहे तर तुमचं लग्न कसं जुळलं, तुमची लव्ह स्टोरी आमच्यासोबत शेअर करा. या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मी आज या व्हिडिओतून देणार आहे की आमचं लग्न कसं ठरलं, आम्ही दोघं कुठे भेटलो, इंटरकास्ट मॅरेजमध्ये किती प्रॉब्लेम्स आले, काय काय स्ट्रगल करावं लागलं, आईबाबा कसे कन्व्हिन्स झाले, ही सगळे उत्तर मी तुम्हाला माझ्या लव्ह स्टोरी पार्ट 1मध्ये देणार आहे. तर मी पुण्याला शिकायला आली होती. आता अमरावतीवरनं पुण्यामध्ये शिकायला येणं म्हणजे माझ्यासाठी हा पहिलाच एक्सपिरियन्स आणि तेही इतक्या दूर येणं म्हणजे ते माझ्यासाठी सगळं नवीन होतं. सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. कॉलेज, नवीन मैत्रिणी, पहिलं ते हॉस्टेल, घर सोडून आईबाबांना सोडून एवढ्या दूर राहणं म्हणजे माझ्यासाठी तर एक जरा कठीणच होतं. पण एक बरं होतं की माझा भाऊ पण पुण्यामध्ये शिकायला होता, तर त्यामुळे थोडंसं एक रिलॅक्स होतं की बाबा चला आपला भाऊ आहे आपल्या. आणि मग काय, निकिता नावाची माझी मैत्रीण, तिच्या थ्रू आम्ही दोघं भेटलो. आता ते कसं भेटलो आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.